गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर झालेल्या संत गजानन महाराजांच्या दर्शनामुळे बंकटलालाच्या मनाची अवस्था सैरभैर झाली होती. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना त्याच तरुणाचे दर्शन घडत होते. अचानक अंतर्धान पावलेला हा दैवी तरुण कुठे असेल, कोठून आला असेल, काय करीत असेल, एक ना एक असे अनेक प्रश्न त्यांना भंडावून सोडत होते. या तरुणाचा छळा लावायचाच ह्या एका ध्यासापोटी बंकटलालने संपूर्ण शेगाव पालथे घातले, परंतु निराशेच्या पलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. असे जवळजवळ 4 दिवस गेले. या 4 दिवसानंतर शेगावमधील एका शंकराच्या मंदिरामध्ये एक मोठे कीर्तन आयोजित केले होते. वराड प्रांतामधील गोविंदबुवा टाकळीकर या नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि यांचेच कीर्तन या मंदिरामध्ये ठेवले होते. हे कीर्तन संध्याकाळी ठेवले होते आणि बंकटलाल देखील हे कीर्तन ऐकण्यासाठी मंदिराकडे जात होते. वाटेत त्यांना पितांबर शिंपी भेटले. पितांबर शिंपी सज्जन आणि भाविक मनाचा माणूस आणि तेही कीर्तनासाठी मंदिराकडेच निघाले होते. दोघेही रस्त्यावरून जात असताना सहजच बंकटलालने या दैवी तरुणाविषयी त्यांना सांगितले आणि त्या दिवशीची इत्तमभूत घटना ऐकल्यानंतर पितांबराचे देखील असेच मत बनले की या दैवी तरुणामध्ये नक्कीच काहीतरी देवाचा आध्यात्मिकतेचा असा अंश असला पाहिजे. बंकटलाल आणि पितांबर दोघेही मंदिराजवळ आले. इतक्यात बंकटलालचे लक्ष मंदिराच्या मागील बाजूस गेले आणि बघतात तर काय, हा दैवी तरुण या मंदिराच्या मागच्या बाजूस ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बंकटलाल रोमांचित झाले. त्यांचे हृदय उचंबळून आले. धावतच त्या तरुणाकडे गेले आणि त्यांच्या पायावरती त्यांनी डोके ठेवले. इतक्यात पितांबर शिंपी देखील तिथे येऊन पोहोचले. आता या दैवी तरुणाने डोळे उघडले आणि बंकटलालच्या मस्तकावरून हात फिरवला. बंकटलालची आणि या तरुणाची नजरानजर झाली आणि त्यांच्या दिव्य चक्षुमधून बंकटाला आत्मिक तेजाचा साक्षात्कार व्हायला सुरुवात झाली. सभोवतालचे वातावरण, मंदिराची घंटानाद या सगळ्या गोष्टीचा बंकटलालला विसर पडला आणि भक्तिभावाने त्याने हात जोडून विचारले, महाराज, आपण इतके दिवस कुठं होता? मी सर्वत्र शोधले तुम्हाला, परंतु तुम्ही कुठेच भेटले नाही. महाराज, मी आपणाला काही खायला आणून देऊ का? तेव्हा हा दैवी तरुण म्हणाला, असे करा, शेजारच्या माळिनीच्या घरातून मला झुणका भाकर आणून द्या. पितांबर शिंपी लगेच त्या माळिनीच्या घरी रवाना झाले आणि त्यांनी माळिनीच्या हातची झुणका भाकर घेऊन या दैवी तरुणाकडे आले. तरुणाला तहान लागली. त्यावेळेस या तरुणाने अचानकपणे पितांबराला सांगितले, हे बघ, पाणी ओंजळीने भरून आणू नकोस, त्यापेक्षा भांडे पाण्यात बुडव आणि मगच आण. पितांबर शिंपी पाणी आणण्यासाठी म्हणून ओढ्याकडे गेले खरे, परंतु ओढ्याचे पाणी अगोदरच खराब झालेले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांमुळे, गुराढोरांमुळे ते पाणी आणखीनच घाणेरडे करून टाकले होते आणि शिवाय दुसरी समस्या अशी होती की या ओढ्याला जास्त पाणी देखील नव्हते. पाण्याचे भांडे बुडेल इतके देखील पाणी या ओढ्यामध्ये नव्हते. पितांबर शिंपी चिंतातूर झाले. त्या तरुणाच्या सांगण्याप्रमाणे ओंजळीने पाणी भरायचे नव्हते, तर भांडे पाण्यात बुडवायचे आणि ओढ्याला ते तेवढे पाणी नसताना देखील भरून आणायचे असे ठरले होते. शेवटी मनाचा हिया करून पितांबराने ते भांडे पाण्यात बुडवले आणि काय आश्चर्य घडले, भांड्याच्या नुसत्या स्पर्शानेच त्या ओढ्याला प्रशस्त असा मोठा खळगा पडला आणि भांड्यामध्ये असलेले पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ असे पाणी त्या भांडे भरून त्या गडूमध्ये, त्या तांब्यामध्ये जमा झाले. पितांबर शिंपी अवाकच झाले. कोरडा पडत आलेल्या घाणेरडे पाणी असलेल्या ओढ्याच्या मध्ये पाणी भांड्यात आलेले मात्र स्वच्छ होऊन आलेले होते. पितांबराला आश्चर्यच वाटले. पितांबर ते पाणी घेऊन आले तोपर्यंत त्या तरुणाने झुणका भाकर खाऊन संपवलेली होती. तो पाणी प्याला आणि या दोघांकडे पाहून म्हणाला, आता मी थोड्या वेळ या लिंबाच्या झाडाखाली बसतो आहे, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कीर्तन ऐकत बसा. कीर्तनकार गोविंदबुवांची वाणी अत्यंत ओजस्वी आणि रसाळ होती. आपल्या ओघवत्या भाषेने प्रत्येक श्लोकाची उकल, निरूपण अत्यंत यशस्वीपणे आणि सुबोधपणे करून देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. आजच्या कीर्तनामध्ये बुवांनी हंसगीतामधील आख्यान निवडले होते आणि निरूपणामध्ये भागवतातील एकादश स्कंदामधील श्लोक घेतला होता. या श्लोकातील पूर्वार्ध गोविंदबुवांनी अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये लोकांसमोर मांडला आणि पूर्वार्ध लोकांसमोर मांडून पूर्ण होतो न होतो तोच त्या श्लोकाचा उत्तरार्ध या लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या या तरुणाने म्हणायला सुरुवात केली. स्वच्छ आणि स्पष्ट अशा खणखणीत आवाजामध्ये त्यांचे उच्चार ऐकून गोविंदबुवा क्षणभर स्तंभितच झाले. हा नक्कीच कोणीतरी अधिकारी पुरुष असावा असे त्यांना वाटले आणि ते लगोलग मंदिराच्या मागील बाजूस आले आणि त्या तरुणाला आपल्या मंदिरामध्ये येण्याची त्यांनी विनंती केली. पण तो तरुण काही मंदिरात आला नाही. उलट पक्षी त्यांनी सांगितले की आपल्या हृदयातला देव आपणच शोधून काढला पाहिजे.
आपल्याला गरज आहे निर्मळ अंतःकरणाने या देवाला साद घालण्याची. तो साक्षात तुमच्या हृदयातच प्रकट होईल. आत्मा आणि परमात्मा एकच होईल. त्यामुळे आत काय आणि बाहेर काय, देव सर्वत्र आहे. हे सगळं काही देवाचंच तर आहे. गोविंद बुवांना गैवरून आले. भावभक्तीचा पूर त्यांच्या डोळ्यातून वाहू लागला आणि त्या तरुणामधील देवत्वाचा, ईश्वराचा अंश बुवांच्या अनुभवी मनाने ताडला आणि आपल्या ओघवत्या वाणीने त्या अनुभवावरती त्यांनी शिक्कामोर्तब केले. गोविंद बुवा लोकांकडे पाहून म्हणाले, लोक हो, हा केवळ आपल्या पूर्वपुण्याचे संचित म्हणून हे अनमोल असे रत्न आपल्यामध्ये आले आहे. हा तरुण कोणी साधासुद्धा नाहीये, तर प्रत्यक्ष संत महात्मा आहे, साधू पुरुष आहे. या दुर्मिळ रत्नाचा तुम्ही शेगावकरांनी सांभाळ केला पाहिजे असे सांगून विलक्षण भक्तिभावाने बुवांनी या तरुणाला वंदन केले आणि आपल्या कीर्तनाची सांगता देखील तिथेच केली. हे सगळे होत असताना देखील तो तरुण एकच वाक्य तोंडाने सारखे पुटपुटत होता, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. या तरुणाबद्दल सगळं वर्णन बंकटलालने त्यांच्या वडिलांना सांगितले, भवानीरामांना सांगितले आणि या साधू पुरुषाला आपल्या घरी आणण्याची परवानगी तो आपल्या वडिलांकडे मागू लागला. भवानीरामांनी देखील या तरुणाबद्दल बरंच काही ऐकलं होतं आणि बंकटलालाने तीच मागणी केल्यानंतर भवानीरामांनी आनंदाने त्यांना आपल्या घरी आणण्याची परवानगी देऊन टाकली आणि आपल्या वडिलांची परवानगी मिळताच बंकटलालने या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही दिवस गेले आणि अखेर काही दिवसांनी माणिक चौकामध्ये हा तरुण बंकटलालला पुन्हा दिसला. या तरुणाला पाहताच बंकटलालचा आनंद, हर्ष गगनात मावेनासा झाला. बंकटलाल धावतच त्या तरुणाकडे गेला आणि त्या तरुणाला नमस्कार केला आणि म्हणाला, मी आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी आलोय, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत घरी चला. यावरती हा तरुण काहीही न बोलता बंकटलालचा हात धरून त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला. या तरुणाचे सहर्ष स्वागत बंकटलालचे वडील भवानीरामांनी स्वतः केले. घरातील एका मोठ्या पाटावरती त्यांना बसवण्यात आले. उत्तमपैकी पूजा अर्चा करण्यात आली. त्यांच्या मस्तकावरती भवानीरामांनी बिल्वपत्र ठेवले. कपाळावरती भव्य कुंकुम तिलक लावला. ताजी फळे, पुऱ्या, बदाम, खारका इत्यादी पदार्थांनी युक्त असे सुग्रास भोजन या तरुणासमोर भवानीरामांनी ठेवले. आता ही वार्ता पंचक्रोशीत पोहोचली की बंकटलाल या साधू पुरुषाला आपल्या घरी घेऊन आलाय आणि गोविंद बुवांनी तर आधीच या तरुणाबद्दल गौरवोद्गार काढले होते. त्यामुळे हा तरुण साधा सुद्धा नाहीये, तर भगवंताचा अवतार आहे, संत महात्मा आहे. ही बातमी अगोदर सगळ्या लोकांना कळाली होती. साहजिकच शेगावच्या भाविक लोकांमध्ये या तरुणाबद्दल अपार उत्सुकता होती. अशा या अलौकिक तरुणाचे आगमन बंकटलालच्या घरी झालेले आहे आणि त्याचे दर्शन आपल्याला मिळू शकते हे लक्षात आल्याबरोबर बंकटलालच्या घराच्या दिशेने अक्षरशः जनसागरच लोटला. जो तो भाविक आपापली कामे आटोपून आध्यात्मिक ओढीने एकमेकाच्या बरोबरीने बंकटलालाच्या घरी जमा व्हायला सुरुवात झाली. हे सगळे होत असताना देखील हा तरुण मात्र एका बाजूला शांतपणे हे सगळे पाहत होता आणि अगदी तटस्थ आणि निर्विकारपणे पाहत होता आणि मुखातून त्यांच्या फक्त एकच वाक्य सारखं बाहेर पडत होतं, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. या तरुणाचं नाव, गाव, कुळ काहीच माहिती नव्हतं आणि या तरुणाचं नामकरण भाविकजनांनी तिथल्या तिथे करायला सुरुवात केली. गिणगिणे बुवा आणि गजानन बुवा असे 2 नावे या तरुणाची ठेवण्यात आली. त्यापैकी गजानन महाराज हे नाव अत्यंत लोकप्रिय झाले. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.